बाप्पा मोरयामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज बाप्पा मोरयामध्ये आपल्याबरोबर आहे एक खास व्यक्तिमत्व. खरं तर ज्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर संगीत क्षेत्रामध्ये आज त्यांची तिसरी पिढी आहे. त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच म्हणजेच संगीत रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे आणि त्यांचं म्हणजेच त्यांच्या परिवाराचं आणि उत्सवाचं फार घट्ट नातं आहे. आपल्याबरोबर आहेत गायक आनंद शिंदे. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. वा, आम्हालाही जरा सांगा की एवढी सगळी ऊर्जा आणि हा ताजेपणा तुम्ही कुठून आणता? खरं नवल वाटतं आम्हाला या सगळ्या. ताजेपणा असं म्हणता येणार नाही, पण रक्तातच आहे ते. म्हणजे खास आवाजाच्या कारखान्यातूनच हा माल बाहेर आलेला आहे. वा, आवाजाचा कारखाना म्हणजे प्रल्हाद शिंदे. बर. आणि तिथूनच ही पिढी चालत आलेली आहे आणि पुढे चालत राहील. माझे चिरंजीव आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे आणि त्यांची मुलं आता पुढे चालत राहतील. बिलकुल, म्हणजे फार आनंद वाटतो की तुमची तिसरी पिढी आज संगीत क्षेत्रामध्ये आम्हाला आनंद देते, कार्यरत आहे. पण दादांपासून सुरुवात करूया. दादा, लोकगीतं, लोककला याचे संस्कार त्यांनी आपल्याला दिले. खरं तर म्हणजे आम्हाला नेहमी आम्ही तुम्हाला ऐकत असलो ना की अरे नाही दादा आहेत बरं का, पण त्याचबरोबर हे देखील जाणवतं की अरे हा आनंद शिंदे पण आहेत बरं का. म्हणजे या दोन्ही गोष्टींचं मिश्रण तुमच्या आवाजात आम्हाला जाणवतं. हे संस्कार आपण कसे जपले मुळात? नाही, दादांबरोबर ज्या वेळेला मी राहायचो लहानपणापासून, म्हणजे मी तबला वाजवायचो. दादांनी मला तबला शिकवला. त्यांच्याबरोबर स्टेजवरतीही तबला वाजवण्याचा योग आला, त्यांच्यासोबत साथ संगत देण्याचा. मग त्यातूनच मी गाणं शिकत गेलो. म्हणजे ते अंगवळणीच पडलं की आपणही कोरस केला पाहिजे. मग त्यामधूनच पण एक विशेष खास बात आहे की वडिलांची लोकगीतं जेवढी हिट झाली त्याच्यापेक्षाही जास्त भक्तिगीते हिट झाली. बरोबर. उदाहरणार्थ पाऊले चालती पंढरीची वाट, दर्शन दे रे दे रे भगवंता, अशी भरपूर. म्हणजे त्यांची लोकसंगीत म्हणजे लोकगीतच फेमस नाहीत तर जास्तीत जास्त भक्तिगीतामुळं प्रल्हाद शिंदे हा म्हणजे सर्वांच्या देव्हाऱ्यापर्यंत पोहोचले. बरोबर 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 आहे. आणि मग तिथून आम्हाला जे काही करता आलं वडिलांपासून, त्यांनी पण क्लासिकल घेतलं नव्हतं, मी क्लासिकल केलं नाही, पण गाणं सूर हे त्यांच्यापासूनच आले. पण दादा, आता चल ग सखे पंढरीला यावरनं जर बोलायचं झालं तर हे फार हिट झालं, म्हणजे ते फार लोकांना आवडलं. आजही ते मी त्या दिवशी मी एका मंडपात गेलो होतो, गणपतीच्या मंडपात दर्शनासाठी. मला नवल वाटलं की आपल्या तिन्ही पिढ्यांची गाणं वाजत होती. म्हणजे ऐका सत्यनारायणाची कथा, तुमचं देखील गणपतीबद्दलचं गाणं किंवा कोंबडीचंही म्हणजे फिल्मबद्दलचं हिट गाणं आहे माझं. हो, हिट गाणं आहे. आणि आदर्शचंही गाणं वाजत होतं. म्हणजे तिन्ही पिढ्या मला त्या सगळ्या गणपती मंडळाच्या मंडपामध्ये एकत्र गाण्यांच्या माध्यमातून दिसत होत्या. पण चलग सखे पंढरीला यासारखी गाणी आज तयार होताना दिसत नाहीत. काय कारण असावं? जास्तीत जास्त गाणे ओरिजिनल वाजवण्यापेक्षा फिडिंगमधून तयार होतात. म्हणजे सगळे मशीनचे इन्स्ट्रुमेंट घेतल्या जातात, ओरिजिनल वाजतच नाही. पण जे पहिल्या काळी वाजत होते आणि लाईव्ह गायला जायचं की सुरुवातीला जर म्हणजे गायकही सोबत, वाजवणारे सोबत, सर्व सोबत, त्यांच्यासोबत ज्या वेळेला हे गाणं व्हायचं तर ते एका फ्लोमध्ये A to Z म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत, स्टार्ट टू एंड. पण आता काय होतं की एक लाईन घ्या आणि आता दुसरी लाईन आहे ना तुमच्याजवळ आणि ती तिथे चिपकवा. म्हणजे जे काय ते डुप्लिकेट चालू आहे. पॅचिंगचं काम होतं असं म्हणायचं. जास्तीत जास्त पॅचिंगचं काम. म्हणजे ओरिजिनल जी ज्याला म्हणतात ना की जी भावना जी आपल्या ह्याच्यामध्ये जी असते की ती एकाच गाण्यामध्ये फ्लोमध्ये ठेवली पाहिजे, पण ती तशी राहत नाही आता सध्या. आणि ती राहण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. गणपतीचा माहोल आहे. तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंगला पहिल्यांदा उभं राहिला, पहिलं गणपतीचं गाणं कुठलं होतं ते? मला असं वाटतं ते फार हिट झालं होतं. नाही, त्यावेळेला काय होतं की दादांचं एक कॅसेट पूर्ण झालं होतं डिअर कंपनीमध्ये. मी डिअर स्टुडिओमध्ये विनस कंपनीत 8 गाणे पूर्ण झाली होती त्यांची. केला गणपती झाला मारुती मायामध्ये, ते संपूर्ण 8 गाणी पूर्ण झाल्यानंतर मग मला एक
कवी आहेत ते सोपान म्हात्रे म्हणून, ते एक मला गाणं घेऊन आले. म्हटले आनंद हे बघ गाणं, मलाही गायचं होतं की बा एखादं भक्तिगीत आपलंही असावं, लोकगीताने आपण फेमस. नवीन पोपट म्हटलं का आनंद शिंदे, नवीन पोपट त्यावेळेला हिट चालू होतं आणि अजूनही चालू आहे. अजूनही वाचतं ते. तर त्यावेळेला ते मुखडा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे गाणं चालू शकतं. आणि म्हणून मी विठ्ठलदादांना दाखवलं. म्हटलं विठ्ठलदादा, आता हे एक गाणं आहे माझ्याजवळ की पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारारा झाला, गणपती माझा नाचत आला. आणि आतापर्यंत ते हिटच गाणं आहे, वाचतंय अजून. तर ते गाणं, आता त्या गाण्यासाठी मग एकच गाणं आनंदकडून कसं गाऊन घ्यायचं, म्हणून मग एक जबरदस्ती गाणं परत एक वंदन गीत लिहायला लावलं मानवेल गायकवाड यांना. दुःख हरता तू सुखाची धरावी छाया, वंदितो तुझ गणराया, असं ते गाणं होतं. मग ते 2 गाणे, आता दादांनी जे गाणे गायली होती 8 गाणी, ती 2 दिवसात गायली होती. पण माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच गाणं चालू होतं. बरं, अख्खा दिवस. हा, अख्खा दिवस हे 2च गाणे झाले. हे 2च गाणे त्यावेळेला लाईव्ह गायलं, ते लाईव्ह गायलं, सगळं लाईव्ह, कोरस पासून सगळं लाईव्ह होतं. आणि ते पार्वतीच्या बाळा, पण ते 2च गाणी गायली. मग ते मी दाखवल्यानंतर मी म्हटलं त्यांना की अगर ये नहीं चला तो मेरा गाना मत रखो, लेकिन जो तुम्हारा दादा का है वही रख दो. लेकिन म्हणजे रतन जैन त्यावेळेला विनोदचे डायरेक्टर मालक ते होते. त्यांना ते माझ्या अगोदरच फॅन होते आणि माझे चांगले मित्र होते. तरी पण त्यांना माहिती आहे की हे गाणं हिट होऊ शकतं, म्हणून त्यांनी ते 2 गाणे करायला मुभा दिली. हा ठीक आहे म्हणे, बघू, हम तेरा भी सुनते. आणि मग त्यांनी माझं ऐकलं आणि ते 2 गाणे त्यांच्यामध्ये टाकले. पण माझं पहिल्यांदा गाणं नाही टाकलं होतं, माझी शेवटी गाणी टाकली होती, पण शेवटला गाणी होती. पण ती शेवटची फारच पुढे आली. मग ते नंतर पुढे आली. मग त्या गाण्या पुन्हा असं झालं की त्या पार्वतीच्या बाळा असं नाव झालं त्या गाण्याचं. म्हणजे ते नाव चेंज झालं त्या कॅसेटचं. गाणं हिट झाल्यामुळं ते पुन्हा नाव बदलावं लागलं कॅसेटचं. आज जसं ज्या वेळेला पोपटाचं कॅसेट होतं त्यावेळेला वरती काय नाव नव्हतं की नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, असं कॅसेट द्या. पब्लिकनी नाव ठेवलं ते. जसं उदाहरणार्थ पार्वतीच्या बाळा कॅसेट द्या, तसं पोपटाचं कॅसेट द्या. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. वा, क्या बात आहे. नंतर जसं आपण पार्वतीच्या बाळाबद्दल बोलत होतो, आज देखील ऐकताना ते खूप ताजेतवानेपणा वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की मुळात हे सगळं दादांनी आपल्याला दिलेल्या संस्कारातच दडलेलं आहे की आपण जे करावं ते सतत ताजं वाटलं पाहिजे. असं काही आहे का? मेन म्हणजे गाणं, आपण ज्या पद्धतीने गाणी गातो, मग ते भक्तिगीत असो किंवा लोकगीत असो, त्या गाण्यामध्ये समरस व्हायला पाहिजे. म्हणजे झालंच पाहिजे, कलाकारांनी त्या गाण्यामध्ये समरस झालं पाहिजे. त्याशिवाय त्या गाण्याचे भाव जागृत होत नाहीत किंवा त्या गाण्यातला भाव पब्लिकला कळणार नाही. त्याप्रमाणे की जसं सर्व मिक्स होतं तसं आपणही मिक्स झालं पाहिजे त्या गाण्यामध्ये. आणि तो प्रयत्न हा जास्तीत जास्त आम्ही करतो. अगदी. पण पार्वतीच्या बाळा हे जे पहिलं गाणं जे ज्या पद्धतीने हिट झालं, आज देखील लोकांच्या ते चर्चेत असतं. त्यातला तारारारा वाजायला लागला, ताशा वगैरे ही शब्द देखील आज बोलण्यातनं तो रिदम क्रिएट करणं हे आजच्या गायकांमध्ये दिसत नाही. काय असावं? म्हणजे यात गायक कुठे रियाजाला कमी पडतात किंवा ते त्या गोष्टीकडे वळतानाच दिसत नाही असं आपल्याला वाटतं? नाही नाही, तो एक ज्याचा त्याचा एक थाट आहे, याची त्याची एक दुनिया आहे की ज्याच्या आवाजातून. आता उदाहरणार्थ जसं एखाद्या पहिलं कसं होतं की एखाद्या हिरोसाठी गाणं गायलं जायचं, मग ते किशोरदादा पाहिजेत किंवा एखाद्या दुसऱ्या हिरोसाठी पाहिजे, मोहम्मद रफी पाहिजेत. तसं आत्ताच्या ह्याच्यामध्ये होत नाही. आता आनंद शिंदेसाठी गाणं बनतं, मग ते कोणावरही पिक्चराईज होतं, एकाच हिरोवरती नाही. हो, हा देखील मुद्दा आहे की आता हिरो करता नाही तर आनंद शिंदे करता, आनंद शिंदे करता गाणं होतं आणि आनंद शिंदेचंच गाणं ॲडव्हर्टाईजला लागलं पाहिजे, कारण का तरच गाणं हिट
ॲडव्हर्टाईज हिट, पिक्चर हिट. पिक्चर चालो नाही चालो पण गाणं हिट पाहिजे. तुमचा खऱ्या अर्थाने तुमचा वारसा चालवणारा आदर्श तुम्हाला वाटतो, तुमचं प्रतिबिंब आदर्श तुम्हाला वाटतं? मी म्हटलं ना अगोदरच की मी जे काय बघतोय ते आदर्शमध्ये बघतोय. आदर्श सारखा मला मुलगा झाला हेच माझं भाग्य आहे की माझं नाव पुढं टिकून राहील. आणि खरोखरच त्याचं गाणंही फार छानच गात होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आदर्शनी जी मेहनत घेतली, जे माझं स्वप्न पूर्ण केलं आदर्शनी, तो कोणीच करू शकत नाही. म्हणजे एक वडिलांचं एक स्वप्न असतं मुलांकडून, ते स्वप्न आदर्शनी पूर्ण केलेलं आहे. पण ज्यावेळी त्यांनी रियालिटी शोमध्ये भाग घेतला तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती त्या सगळ्याच्या? तो रियालिटी शोमध्ये गेला होता, त्या स्पर्धेमध्ये तो उतरला होता. खरं तर शिंदे परिवाराने तसं कधीच नाही केलं. नाही, पण मी त्याला सांगितलं होतं की तू रियालिटी शोमध्ये गेलास ठीक आहे, मान्य आहे मला, पण सहजासहजी आउट होऊ नकोस. तू भले जिंकणार नाहीस, मला मान्य आहे की तू जिंकणार नाहीस. चांगले चांगले रथी महारथी मुलं आहेत त्या ठिकाणी. वैशाली माडेसारखी विनर, पहिली सारेगमाची विनर आहे, ती बाई तुझ्या जोडीला आहे. पण सहजासहजी हारू नकोस. माणसाने एक लक्षात ठेवा, एक अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे कोणत्या तरी पिक्चरमधला की आपने बहुत मारा लेकिन मैंने दो ही मारा कैसा लगा. अमिताभचा तो डायलॉग फेमस झाला. बरोबर आहे, म्हणजे त्याच्या 2 फाईट्स भारी झाल्या. म्हणजे त्याप्रमाणे मी म्हणत नाही की तू जिंकावच, पण सहजासहजी हारू नये. बरोबर. तर सहजासहजी हारू नको. एखाद्याला डोईजड हो, पण बात अशी झाली की तोच डोईजड झाला दुसऱ्यांना आणि जिंकला. दादा पुन्हा एकदा तुमच्यावरती येऊयात. दादा तुम्ही फार वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गायलात, सगळ्या पद्धतीची गाणी तुम्ही आतापर्यंत गायलात. पण एक गाण्याची अशी दाटणी होती ज्याला द्विअर्थी गाणी म्हटलं गेलं, डबल मिनिंगची गाणी म्हटलं गेलं. त्याच्यावरनं आपलं कौतुक देखील झालं आणि काही वेळेला आपल्यावरती रोष देखील व्यक्त केला गेला. पण ही खंत आपल्या मनात राहिली की आपण हे खूप प्रामाणिकपणे सादर केलं, पण काही लोकांना ते पटलं, काही लोकांना पटलं नाही. नाही, पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की माझ्या गाण्याला अर्थ असतो. डबलची गोष्ट नाही, मी मुखड्यामध्येच गाण्याचा जो अर्थ आहे तो मुखड्यामध्येच खुलल्या जातो. मुखड्यातच खुललेला असतो, पण माणसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ समजा की आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जेव्हा नवीन पोपट हा, आता पोपट कोणता धरतात मला माहित नाही, पण जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, माणसं फक्त ती वरची लाईन विसरून जातात की हे पोपट महिन्याची गोष्ट आहे, ती विसरून जातात. फक्त नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. म्हणजे आपण काय अर्थ अभिप्रेत धरतो यावरती खरं तर पब्लिक वरती. आता उदाहरणार्थ विचार करायची गोष्ट, आता नवीनच एक गाणं आहे माझं जे हिट चाललंय, शिट्टी वाजली रेगेचं. शिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेला न भर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. ह्याचं म्युझिक अवधूत गुप्ते यांचं, आणि छानच संगीत दिलं आणि छानपैकी त्यांनी त्याच्यामध्ये जो रिदम, त्याच्यामध्ये जो ठेका, त्याच्यामध्ये जे वाजवलंय, पब्लिकला नाचण्याला भाग पाडतंय. हो, पब्लिक नाचते त्याच्यावरती. दादा अवधूत गुप्तेच्या निमित्ताने विचारायचंय, आपण बदललात असं मी म्हणणार नाही, पण आपण आपल्या अगोदरच्याही ज्येष्ठ गायकांबरोबर गायलात आणि आपल्या नंतरच्या मुलांबरोबर तुम्ही गाताय. मोल्ड करून घेणं किंवा आपण स्वतःला इतरांमध्ये मिसळून घेणं, हे कसं करता आपण सगळं? एकदा काय झालं, मी एक लक्षात ठेवा, मी ज्या वेळेला मी कव्वाली करायचो, तर त्यावेळेला उदाहरणार्थ त्यावेळेचे गायक विठ्ठल मप, प्रतापसिंग बोदडे, म्हणजे हे जुनी मंडळी, मी जास्तीत जास्त बघायचो की मला ह्यांच्यासोबत गायला कधी मिळेल. बरोबर. मग मी हे म्हणत नाही मी मुकाबला केला त्यांच्याशी, मला शिकायला मिळालं त्यांच्याकडून. माझे मुकाबले झाले हे माझं भाग्य. आता मी माझी जी काही गाणी हिट झाली, मला एकच खंत आहे की जी काही गाणी हिट झाली ती फक्त लोकगीत स्टाईलचीच झाली. उदाहरणार्थ कोंबडी पळाली, नवीन पोपट, आता शिट्टी वाजली, एखादं भक्तिगीत माझं हिट नाही झालं.
ही एक खंत आहे, पण ती खंत आदर्शकडून जरूर पूर्ण होईल आणि ती मला वाटतं देवा तुझ्या गाभाऱ्याला ते याच्यामधून पूर्ण झालीच. दादा जसं तुम्ही कव्वालीचं म्हणालात, कव्वालीचे मुकाबले तुमचे रंगले, त्यावेळीची एखादी कव्वाली आठवते तुम्हाला, त्याचं वर्डिंग काही आठवतं? हेच मराठी कव्वाली असायची आणि वडिलांनी पण गायली होती. ती कव्वाली मी गौरव महाराष्ट्रात गायली होती ना, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एक एक झलक आम्हाला मिळेल त्याची. ये मंजिल आखिरी है, कब्र ही तेरा ठिकाना है, ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत कैसी जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाग हिफाजत कर ले, तू लाग करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. वा वा वा, क्या बात आहे. मी खरंच सांगतो की जेव्हा तुम्ही गायला लागतात ना, त्यावेळेस समोरच्याला त्या सगळ्या वाऱ्यामध्ये तुम्ही उडून घेता. आणि तसंच म्हणजे माझा आत्ता या क्षणाला तसंच झालं दादा. म्हणून मला नेहमी असा प्रश्न पडतो की खरंच ही ऊर्जा तुम्ही कुठून आणता. फार नवल वाटतं सगळ्याचं. मला फार फार आपल्याला शुभेच्छा द्यायच्यात दादा या सगळ्या आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या या सगळ्या खजिन्याबद्दल आणि यापुढे तुम्ही जे देणार आहात त्याच्याबद्दल. पण जाता आता तुम्ही काय सांगाल की आजचे जे नवीन गायक सगळे तयार होत आहेत, पुढे येत आहेत, आपण दुनिया पाहिलेली आहे आणि बरंच काही आपण शिकलेलं आहात, आत्ताही शिकताय, काय सांगाल? मला एकच सांगावं लागेल, मला असं एकच सांगावं वाटतं की एखादा नवीन गायक जर तयार होत असेल तर तो जसा गाण्यावरती प्रेम करतो, सुरुवातीला शिकताना प्रेम करतो तो गाण्यावरती, कारण त्याचा एक छंद असतो, तो त्याला कुठंतरी गाणं गायचं असतं म्हणून तो तेवढे प्रयत्न करतो, पण तो टिकवून धरत नाही पुन्हा. तर ते टिकवून धरले पाहिजेत कलाकारांनी. थोड्याशा ह्याच्यामध्ये कलाकार वाहून जाऊ नये. नाही तर म्हणूनच आपले तळागाळातले कलाकार जास्तीत जास्त उपेक्षित कलाकार आहेत. त्याला कारणच हे की शेवटपर्यंत कला टिकवून धरत नाहीत. निश्चित दादा, मला असं वाटतं त्याचा आरंभ तुम्ही फार सुरेख पद्धतीने केला आहे. श्री गणेश झालेला आहे, गणपतीचे दिवस आहेत आणि गणपती बाप्पा मोरया तर आपण सगळे जोशात म्हणूयात. पण जाता जाता आपलं हिट गाणं पार्वतीच्या बाळा आहात आपल्याला कसं सोडायचं, म्हणून सगळ्यांची ती डिमांड आहे. मला असं वाटतं पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तारारार झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तारारार झाला रे गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पा, क्या बात आहे दादा, क्या बात आहे.